मी आणखीन काय बोलण्याची गरज आहे त्याच्यावर? कारण ह्याच हॉलमध्ये शिवसेना प्रमुखांचं ते गाजलेलं भाषण आहे, तर ती आठवण झाली तरी पुरे. तुम्ही असं बोलायला लागलं, मला पुढे काय बोलायचं ते सुचत नाही, कारण मला डोळ्यासमोर सगळे यायला लागतात. ही सगळी पाळीव बेडकं ही यायला लागतील, बोंबलतील. पण या चोरांना खरंच मी तर म्हणेन लाज लज्जा शरम काही त्यांनी ठेवलेली नाहीये. नॅपकिन आहे तो सुद्धा काय ठेवला ते कळत नाही. असा हा भाजपा, म्हणजे ज्याचा उल्लेख माझ्या मते आधी पण भास्करराव तुम्ही बोलत होता, तांबरसनी केला असेल, संजय राऊतांनी तर केलाच. पण विशेषतः अंबादास तुमचं कौतुक करायचं आणि माझ्या मराठवाड्यातल्या सगळ्या सैनिकांचं कौतुक करायचंय, कारण तुम्ही एक वस्तुस्थिती ही जनतेसमोर आणली. क्या हुआ तेरा वादा, म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे काही वादे केले होते ते कसे फसवे होते ते त्यांनी छान पद्धतीने पूर्ण मराठवाड्यामध्ये जनतेपर्यंत पोहोचवलं. मग आता माझा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे की निवडणूक जिंकण्यासाठी माता भगिनींशी केलेला वादा, जनतेशी केलेला वादा जो पक्ष पाळत नाही तो पक्ष, त्यांनी मला केलेला वादा हा मी तेव्हापासून बोलत होतो की यांनी वादा केला होता की 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, आणि हे सांगत होते असं काही घडलंच नाही. मग हा काल परवाचा तुम्ही केलेला जनतेशी वादा खरा होता की खोटा होता? म्हणजे यांची वृत्ती कळते, यांची वृत्ती कळते. आणि तसं जर का बघितलं तर बोलायचं कशावर हेच कळत नाही. कारण यांचं सरकार आल्यानंतर जी काही पनवती लागलेली आहे, केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर सगळी कामांची वाट लागलेली आहे. एअरपोर्टचं छत गळतंय,